पर्सेंटेज वाड्यांमध्ये डील करतो आणि प्रेरणा माझी 3री क्लास आपल्या सिटी वर्ल्ड स्कूलमध्ये शिकत आहे. अच्छा, ठीक आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स कसं आहे प्रेरणाचा जेव्हापासून इथं सिटी वर्ल्ड मध्ये तुमचं ऍडमिशन झालं तेव्हापासून? जनरली तिचं बेसिक सायन्स आणि ऍप्लिकेशन बऱ्यापैकी चांगलं आवडले. ज्या शाळेकडून आपण लहानपणी जसं अपेक्षा करत होतो की टीचर लोक आधी मारायचे जनरली शाळेत दिसतात किंवा बाहेर असतात दिसतात, पण आता तोच प्रकार आपण मेंटली त्यांना तयार करण्यामध्ये वेळ देतो, जे सिटी वर्ल्ड आम्हाला बऱ्यापैकी दिसून येतात की बेसिक्स तिला अंडरस्टँडिंग जास्त येतात, जे आम्हाला पर्सनली सांगायची गरज पडत नाही. ऑब्झर्वेशन तिच्या लक्षात येत, मग ते टीचर कडून असेल, जनरली तिच्या क्लासमेट मधूनही असेल आणि डिवायडेड झालेल्या रुटीननुसार ते डेव्हलपमेंट दिसतात आम्हाला. ओके. शैक्षणिक म्हणजे अभ्यासक्रमामध्ये तिची कशी प्रगती आहे जेव्हापासून ऍडमिशन घेतली तेव्हापासून? तिला बऱ्यापैकी अभ्यासातला रुचीही वाढलेला आहे त्यासोबत, प्लस अभ्यासही तिला व्यवस्थित करतो. एक्झाम्पल मी असं देईल की आता तिला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काय तिचं बेसिकली प्री प्रायमरी तिचं काही झालेलं नाहीये. आम्हाला ते जरा चॅलेंजिंग होतं की बाय एज तिला आम्हाला अपर क्लासेसला घ्यायला ऍडमिशन, जी बेसिक गोष्टी आम्हाला डाऊट आलं होतं की फर्स्ट इयर पासून मे बी तिला ग्रेडला प्रॉब्लेम येते, पण जसं इथं फर्स्ट ग्रेडला ऍडमिशन घेतलं तर आता 3rd ग्रेडला तर ती कॉम्पिट करत करत आज फर्स्ट रँक पर्यंत तिने अचीव्ह केलं. म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला प्रगतीशील दिसतं. शाळेचा स्टाफचा बऱ्यापैकी हात आहे. आणखी ओव्हरऑल तुमचा काय रिव्ह्यू असेल स्कूल बद्दल, म्हणजे कॅम्पस बद्दल, किंवा मग फ्युचर मध्ये आणखी काय तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशन हवं आहे का? स्पोर्ट्स झालं किंवा आणखी काय ऍक्टिव्हिटी ऍडिशनल हव्या आहेत का स्कूल कडून, काय अपेक्षित आहे? स्पोर्ट्स मध्ये अजून वेगवेगळे म्हणजे अशा कॉम्पिटिशन घेऊन नॅशनल लेवलला गेमची तयारी जरा करून घ्यावी. अच्छा, ठीक आहे. गेमची तयारी हे सजेशन द्याल तुम्ही स्पोर्ट्ससाठी? ठीक आहे, काहीच अडचण नाही. आणखी एक असेल की तुम्ही आमची स्कूल इतर स्कूलच्या तुलनेत कशी वेगळं काय आहे आमच्या स्कूलमध्ये, असं काय तुम्ही सांगू शकता? विद्यार्थ्यांची लिमिटेड संख्या, म्हणजे दुसऱ्या स्कूलमध्ये 50-50, 60 एका डिव्हिजन मध्ये जास्त मुलं, पण ह्या इतर डिव्हिजन मध्ये कमी विद्यार्थी असल्यामुळे स्टुडंट शिक्षकांचं लक्ष जास्त, पर्सनल अटेन्शन देऊ शकतात टीचर्स. ती एक वैशिष्ट्य आहे. अजून काही सांगू शकता वैशिष्ट्य? क्वालिटी एज्युकेशनच्या हिशोबाने म्हणजे जो काय स्टडी बेस आहे पॅटर्न, ओके, जो ऑलमोस्ट सीबीएसई मध्ये बेसिक रेंज मध्ये अपेक्षित आहे, त्याचा तो तुम्ही आता त्या क्यूआर कोडचाही अभ्यास करता, त्याच्यातले जे स्टोरी असतात, म्हणजे उगाच ते भोगूनपट्टी दिसत नाहीये की हा बाबा मुलांना या येते पुढचे ग्रेड मध्ये फक्त तुम्हाला डेव्हलप करायचं. असं न करता त्यांना त्यातला बेसिक सेन्स ही अपेक्षित आहे की तुम्ही जो स्टडी करताय तो या ग्रेडच्या हिशोबाने युजफुल आहे. जो सिटी वर्ल्ड एक प्रीमियम एज्युकेशनला बऱ्यापैकी कमी रेंज मध्ये, म्हणजे फायनान्शियली पॅरेंट्स लोकांना त्याच्यात जास्त काही ऍडमिशन फीस वगैरे जात नाहीये आणि ते एक्सपेक्टेड नॅशनल लेवलला तरी अचीव्ह करण्यासारखे ग्रेड्स येऊ शकतात अशा पद्धतीने शिकवलं जातं. अच्छा, ठीक आहे. तुम्ही दुसऱ्या पॅरेंट्सला किंवा फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोणाला स्कूल सजेस्ट करू शकता का? हो, करू शकतो. आमचा अनुभव चांगला चालला या शाळेबद्दल, त्यामुळे आम्ही नक्कीच सजेस्ट करतो. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू.